नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 9 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडहिंग्लज उपविभागाने म्हैशीच्या दूध पुरवठ्यात वाढ करावी. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली अपेक्षा. गडहिंग्लजमध्ये पार पडली गोकुळची संपर्क सभा. चिखलाच्या राड्यात अद्यापही रुतले आहे आजऱ्यातील भारतनगर. आजरा नगरपंचायत प्रशासनाची हरवले संवेदनशीलता. आता नेमके करायचे तरी काय हाच विचारला जातोय प्रश्न. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन्हा उभारणीसाठी शाहू ग्रुपची 10 लाख रुपयांची मदत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाडगे यांची घोषणा. शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार. गडहिंग्लजमध्ये महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच घेण्यात आले रक्तदान शिबिर. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गडहिंग्लज शाखेचा पुढाकार. चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत हजारो सर्पप्रेमी आणि भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी साजरी. मात्र जिल्ह्यातील ही एकमेव सर्पशाळा बंद होण्याच्या मार्गावर. झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि केंद्रीय वन्यप्राणी संग्रहालय मंत्रालयाच्या वतीने साप हाताळण्यास करण्यात आली आहे मनाई. चंदगड विधानसभा मतदारसंघातून विद्याधर गुरबे इच्छुक. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे इच्छुक म्हणून अर्ज केला दाखल. जितके काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख त्याहूनही जास्त सतेज पाटील यांचे विश्वासू. हलकर्णीतील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने रॅलीसाठी कोल्हापूरला रवाना. एक मराठा लाख मराठीच्या घोषणांनी चौक गेला दणानून.